जय शिवराय. खरं तर सांगायचं म्हणलं, माझं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं आणि प्रेम हे कसं जुळलं, तर खऱ्या अर्थाने मी ज्याच्यासाठी कॉलेजला जायचो आणि ज्याला बघून मी लायब्ररीमध्ये जायचो, लायब्ररीमध्ये गेल्यानंतर आमचा एक वेळ ठरलेला होता. त्या ठरलेल्या वेळेमध्ये आम्ही 2 क्लास झाला की मध्ये ब्रेक असायचा. ब्रेकनंतर आम्ही लायब्ररीमध्ये असायचो आणि हे 2-3 दिवस हा प्रकार असा चालू राहिला. आणि ज्यांना मी प्रेम करायचो त्यांच्या पाठीमागं मी जायचो. आणि जात असताना मी एके दिवशी न विसरता पुस्तक न घेता लायब्ररीमध्ये गेलो. आणि लायब्ररीमध्ये बसत असताना तिथल्या एका मॅडमनी मला विचारलं की तू लायब्ररीमध्ये बसण्यापेक्षा काहीतरी पुस्तक वाचलेलं हे अतिशय चांगलं असतं. मग मी मॅडमला प्रश्न विचारला की मॅडम, आता तरी मी पुस्तक नाही आणलं, पण तुमच्याकडे एखादं पुस्तक असाल तर तुम्ही मला देऊ शकता. त्यावेळेस मॅडम असल्या म्हणाल्या, आता तू तरी BCSचा विद्यार्थी, एखादा टेक्निकल विषय किंवा CC+ जावा असे पुस्तक घे आणि वाचत बस. मग न कळत मी मॅडमची परमिशन घेतला आणि लायब्ररीचा जो पुस्तकचा संच आहे त्या संचामध्ये गेलो. जात असताना फिरत असताना ज्याच्यासाठी मी जायचो, ज्याच्यामुळं मला लायब्ररीमध्ये संधी भेटली जायला, हे सर्व बघत असताना मी अचानक पुस्तक शोधत होतो. आणि पुस्तक शोधता मला त्या ठिकाणी शिवचरित्र हा पुस्तक सापडला. मग ते पुस्तक मी घेतलो, मॅडमकडे गेलो, मॅडमना प्रश्न विचारला, मॅडम मी हा शिवचरित्र वाचू का? मॅडमनी मला हसत म्हणाल्या, अरे तू तर BCSचा विद्यार्थी आणि हा जो पुस्तक वाचतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, तुझ्या अभ्यासाच्या रिलेटेड काहीतरी वाच. मग मी मनामध्ये म्हणलं मॅडम, मला फक्त काही वेळ काही मिनिट बसायचे आहेत आणि जर मला शिवाजी महाराजांचा 1-2 पेज जर वाचता आलं तर मी वाचू शकेन आणि नंतर मी निघून जाईल. मॅडम म्हणले, हो ठीक आहे, तू स्टार्ट कर. ज्यांना मी आवडायचो किंवा मला आवडायचो मी त्यांच्या समोरासमोर बसला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुस्तक मी एक पेज पाहत गेलो. ज्या लायब्ररीमध्ये मला 10 ते 15 मिनिट वेळ घालवायची होते, ज्या दिवशी माझ्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुस्तक आला, त्या ठिकाणी मी पुस्तक वाचत 40 पान इतकी पुस्तक वाचली. आणि मला घरी निघायची वेळ होती 3, तर मी 4:30पर्यंत लायब्ररीमध्ये बसून होतो. कारण एखाद्या व्यक्तीला किंवा एखादा व्यक्ती जगत असताना आपण कुणाचा आदर्श घेऊन जगला पाहिजे, कुणाच्या विचारांनी जगला पाहिजे. ज्यावेळेस मी हे 40 पान पहिल्यांदा शिवाजी महाराजांची हिस्ट्री पाहिली आणि माझ्या मनाला वाटलं, अरे खरंच हा पुस्तक वाचला पाहिजे. पुस्तकच्या शेवटचा पान मी काढला तर त्या पुस्तकामध्ये कमीत कमी हा 600 पानापर्यंत हा पुस्तक होता. वाचायचा छंद निर्माण झाला. मला पाहायचं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्यासाठी, या देशासाठी, या हिंदुत्वासाठी काय केले, हे माझ्या मनामध्ये एक दडपण निर्माण झाली. आणि मी अनुक्रमानिका पाहिलं, त्या ठिकाणी मला छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य हा थोडक्यात लक्षात आला. आणि शेवटी लायब्ररी बंद व्हायची वेळ आली आणि तिथून मी गेलो. कारण लायब्ररी टायमिंग संपले की पुस्तक जमा करावा लागतो आणि हे पुस्तक जमा करून घरी निघावा लागतो. मग मी ज्यावेळेस पुस्तक जमा करण्यास निघालो आणि मॅडमनी मला म्हणले, पुस्तक जमा कर आणि तुझी ID घे. आणि त्यावेळेस मी मॅडमला रिक्वेस्ट केलं, अहो मॅडम, आता तरी शिवाजी महाराजांचा फक्त 40 पान वाचलं आहे, तुम्हाला विनंती आहे, जोपर्यंत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा 600 पानाचा मी पुस्तक वाचत नाही तोपर्यंत हा पुस्तक माझ्याकडे राहू द्या, अशी मी त्यांना विनंती केली. त्यावेळेस मॅडम हसत म्हणाले, परत एकदा विचार कर, तू तरी BCSचा विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुस्तक वाचतोय, पण वाचत असताना काळजीपूर्वक वाच, एक वाक्य समजून घे. छत्रपती शिवाजी महाराज हे कसे होते, कोण होते, जनतेसाठी काय केलं, या रयतेसाठी काय केलं, आणि हा जो दिवस उगवला आहे, आज आपण जे जीवन जगतोय, ज्या राहणीमाना जगतोय,
हे सर्व काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामुळं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामुळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाला, या देशाला, या संपूर्ण विश्वाला जे घुसखोरी, मुघलखोरी करून या आपल्या आई बहिणींना इज्जत लुटायचे, गड किल्ल्यावरून फेकून द्यायचे, अत्याचार करायचे, या विचारामध्ये अनेक 750 वर्ष अनेक लोकांनी राज केलं. मग तो निजामशाही असेल, हुकुमशाही असेल, अनेक लोकांनी राज केल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा या भारत देशामध्ये, या भारत देशाच्या हिस्ट्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा असा एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी स्वतःच्या ताकदीवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि या हिंदवी स्वराज्यामध्ये 12 बलुतेदाराला घेऊन हा स्वराज्य निर्माण केला आणि हजारो काळापासून असलेली जी नैतिक बुद्धीचे लोक होते त्यांना संपून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य रयतेचा, गोरगरीब जनतेचा, सामान्य माणसासाठी कार्य केलं आणि त्या कार्यामध्ये आज आपण जे जगतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. ही मॅडमनी मला सल्ला दिली आणि त्यानंतर मी ते पुस्तक घेऊन घरी गेलो आणि हा 650 पानाचा मी पुस्तक वाचलो. खऱ्या अर्थानं मला छत्रपती शिवाजी महाराज हे कोण कळलं. त्या दिवसापासून मी ठरवलं, अरे प्रेम करायचं असेल तर छत्रपती